तज्ञ. त्यामध्ये प्रमोद मून साहेब आहेत दक्षिण नागपूरचे, ज्योती आवळे आहेत दक्षिण नागपूरच्या, त्यानंतर जयश्री गणवीर आहेत पूर्व नागपूरच्या, त्यानंतर मुंडे साहेब आहेत. मुंडे साहेब हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य आणि कार्यकर्ते आहेत आणि आणखी काही सदस्य येतील. तर अशा प्रकारे जे आमचे सर्व सहकारी सोबत आहेत. आजची पत्रकार परिषद ही एका महत्त्वाच्या विषयावरती आम्ही आयोजित केलेली आहे. आपल्याला कल्पना आहेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी हे भवन कोरोना काळामध्ये पाडण्यात आलं आणि त्याच्यानंतर नागपूरमध्ये सर्वांना माहिती झाली आणि त्यानंतर जेव्हा त्याची वस्तुस्थिती आम्ही घेतली तेव्हापासून आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन आमचं 2021 पासून सुरू आहे आणि आता या आंदोलनाला 5 वर्ष पूर्ण झाले आहे. आता याच्यानंतर देखील काही घटना घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही बोलत आहोत. दिनांक 24 जानेवारीला देशोन्नती या वृत्तपत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आधी नंतरच प्रकल्प या शीर्षकाखाली एक बातमी आलेली आहे आणि त्यामध्ये असा उल्लेख आहे की जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 26 रोजी पार पडली. अर्थात अन्य वृत्तपत्रामध्ये हे आलेलं असेल. मी नाव त्याचं याच्यासाठी घेतोय की माझ्याकडे तो पेपर येतो आणि मी त्याचं खात्यात टाकून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे मला हक्कानं सांगता येते की इथे आहे. बाकीचे पेपर माझ्याकडे आलेले नाही. तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे पालकमंत्र्यांनी, माननीय पालकमंत्र्यांनी 23 जानेवारी 2026 म्हणजे आता 2 आठवड्यापूर्वी तर ती जी बैठक झाली ती जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. जिल्हा नियोजन समितीची बैठक म्हणजे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी. तर माननीय पालकमंत्री त्याचे अध्यक्ष असतात आणि जिल्हाधिकारी असतात आणि अन्य सर्व आमदार वगैरे असतात. त्या ठिकाणी आपल्या नागपूरचे आमदार उत्तर नागपूरचे श्री नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला की पाडलेल्या आंबेडकर भवनाचं पुनर्निर्माण कधी करणार, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तो प्रश्न उपस्थित झाल्याबरोबर माननीय पालकमंत्री साहेब यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की बांधकाम का झालं नाही, आंबेडकर भवनाच्या बांधकामाची काय स्थिती आहे. तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी असं उत्तर दिलं, असं वृत्तपत्रामध्ये आहे, असं उत्तर दिलं की आम्ही जेव्हा त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने टीम उभे केलेले आहेत आणि तो आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाही, सरकारी अधिकाऱ्यांना आतमध्ये जाऊ देत नाही, असं ते बोलले. मग पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली की तुम्ही विलंब लावता, त्याला अनेक कारणं सांगता, मला हे चालणार नाही, तुम्ही लवकरात लवकर आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं बांधकाम पूर्ण करा तरच प्रकल्प पूर्ण होईल, असं ते बोलले. आता प्रकल्प म्हणजे काय आणि आंबेडकर भवनाचं बांधकाम म्हणजे काय याच्याविषयी कुठलाही खुलासा त्यांनी केलेला नाही. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी परिसर बचाव कृती समितीचे सदस्य आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून आंदोलन करत आहोत. आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून म्हणजे जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्याकडनं आम्हाला आश्वासन देण्यात आलं की आम्ही हे आता सरकारी खर्चानेच बांधू, खासगी व्यक्तीतर्फे आम्ही बांधणार नाही आणि तुर्तास जे काम आहे त्याला स्थगिती देण्यात येते. तर त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला पत्र पण दिलं आणि म्हणून मग आम्ही ते काम म्हणजे आमचं आंदोलन आम्ही थांबवलं, परंतु आंदोलनाला आम्ही तात्पुरती स्थगिती दिली. आमचं आंदोलन बंद पडलेलं नाही, आमचं आंदोलन सुरूच आहे. आम्ही त्याला फक्त तात्पुरती स्थगिती दिली कारण शासनाने आम्हाला असं पत्र दिलं की आम्ही हे सरकारी खर्चाने बांधू आणि खासगी व्यक्तीमार्फत बांधण्यात येणार नाही आणि म्हणून स्थगिती दिल्यामुळे आता ते टीम काढणार आणि ती जागा ताब्यात घेणार सरकार, असं आम्हाला वाटलं. पण तसं काही घडलेलं नाही. तो एक पहिला महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून मग पालकमंत्र्यांनी जी नियोजन समितीमध्ये जी भूमिका मांडली त्याच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी परिसर बचाव कृती समितीच्या सर्व सदस्यांची बैठक झाली. त्याच्यामध्ये असा निर्णय झाला की आपण आता माननीय पालकमंत्र्यांना म्हणजे शासनाला जाब विचारला पाहिजे की तुम्ही नेमकं आंबेडकर सांस्कृतिक भवन किती जागेवर बांधणार आहात. आम्हाला जे समजलं आहे ते असं की ते फक्त 5,000-10,000 फुटावर बांधणार आहेत आणि एकदा ते बांधकाम झालं की नंतर पुन्हा ते आधीचा जो ठेकेदार होता किंवा आधीचा जो कॉन्ट्रॅक्टर होता गरुडा अम्युजमेंट पार्कचा त्यांनाच पुन्हा ते देण्यात येणार. मग हे जर झालं तर ही आंबेडकरी समाजाची घोर फसवणूक आहे की नाही. आम्ही जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला एक प्रकारचा म्हणजे त्या आंदोलनाच्या उद्देशाला हरताळ फासण्याचा प्रकार आहे की नाही. आंबेडकरी समाजाची दिशाभूल नव्हे तर संपूर्ण नागपूर येथील नागरिकांची फसवणूक नव्हे तर पूर्ण विदर्भातल्या लोकांची फसवणूक आहे की नाही.
तुम्ही जर सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी पाडलेल्या ठिकाणी भवन बांधा तर त्यात काय नवीन? 19 एकर जागा आरक्षित असताना 19 एकर जागेवर तुम्ही जर बांधकामाचा प्रस्ताव ठेवला असता तर आम्ही ते मान्य केलं असतं. पण पालकमंत्री असं बोलतात की आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधल्यानंतर आपण प्रकल्प पूर्ण करू. त्यांना कोणता प्रकल्प सांगायचा आहे, कोणता प्रकल्प पूर्ण करणार आहे? तो प्रकल्प म्हणजे गरुडा अम्युजमेंट पार्कचा जो जुना थांबलेला प्रकल्प आहे तोच पूर्ण करणार आहेत का? म्हणून आम्ही इथे 4-5 प्रश्न उपस्थित केले आहेत. ते प्रश्न आपल्या माध्यमातून आम्ही जनतेच्या समोर देणार आहोत आणि जर त्या प्रश्नांना उत्तर मिळाले नाही, समाधान आमचं झालं नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत. पुन्हा एकदा आंदोलन नव्यानं सुरू करू हे आम्हाला इथे जाहीर करायचं आहे. आणि पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्थगिती तेथील प्रकल्पावर आहे, स्थगिती तेथील प्रकल्पावर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडले त्याच जागेवर ते नव्याने बांधायचे आहे, त्याला स्थगितीची अडचण येणार. म्हणजे आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं पुनर्निर्माण करताना स्थगितीची अडचण येणार नाही, स्थगिती प्रकल्पावर आहे. कोणत्या प्रकल्पावर? अर्थातच गरुडा अम्युजमेंट पार्कच्या प्रकल्पावर. मग गरुडा अम्युजमेंट पार्कच्या प्रकल्पावर स्थगिती आहे परंतु सांस्कृतिक भवनाला नाही, तर आम्ही सांस्कृतिक भवन बांधतो आणि सांस्कृतिक भवन बांधल्यानंतर मग ते प्रकल्पाचं काम पूर्ण होईल असं स्टेटमेंट आहे त्यांचं. त्या संदर्भात मी बोलत आहे. तर डॉक्टर आंबेडकर भवन आधी नंतरच प्रकल्प असेही सांगितले त्यांनी. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्पाबाबत मान्य पालकमंत्र्यांनी सूतोवाच केले आहे किंवा कोणत्या प्रकल्पाबाबत मान्य पालकमंत्री बोलत आहेत याची माहिती आम्हाला देण्यात यावी. आवाज म्हणजे तमाम जनतेला देण्यात यावी. आम्ही म्हणजे स्वतःला जनता समजतो तर जनतेला देण्यात यावी. दुसरा मुद्दा आहे, शासनाने आंबेडकर उद्यानाच्या जमिनीबाबत जारी केलेली पर्यटन विकास क्षेत्राची अधिसूचना प्रक्रियात्मक दृष्ट्या बेकायदेशीर आहे. तर प्रक्रियात्मक म्हणजे काय? तर यांनी अगोदर टेंडर काढलं, गरुडा अम्युजमेंट पार्कला टेंडर अलॉट केलं, त्याच्यानंतर अधिसूचना काढली, म्हणून ती बेकायदेशीर आहे. कोर्टामध्ये जर आम्ही गेलो तर कोर्ट त्याला ताबडतोब बेकायदेशीर ठरवेल. तर हे आहे कारण सदरच्या 44 एकर जागेपैकी 19 एकर जागा डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन विकासाकरिता मागील 52 वर्षापासून आरक्षित आहे. त्याचे रेकॉर्ड आपल्याकडे आहे. ती सांस्कृतिक भवन बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीने 10 कोटी रुपयाची तरतूद मागील वर्षी केलेली आहे. याचाच अर्थ डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन केवळ 5 ते 10 हजार चौरस फुटावर बांधण्याची नियोजित आहे काय? हा आमचा प्रश्न आहे. याचा खुलासा मान्य पालकमंत्र्यांनी जरूर करावा. पुढचा प्रश्न, 19 एकर जागा ही डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन विकासाकरिता आरक्षित असताना सांस्कृतिक भवन व प्रस्तावित प्रकल्प दोन्ही एकाच जागेवर कसे विकसित करणार? 19 एकर जागा जर सांस्कृतिक भवनासाठी आहे तर प्रकल्प त्याच ठिकाणी कसा विकसित करणार तुम्ही? आरक्षित जागा भवनासाठी आहे, आंबेडकर स्मारकासाठी, आणि त्याच जागेवर पुन्हा प्रकल्प बांधतो असं म्हणतात, असं सूतोवाचन त्यांनी केलेलं. पुढचा, मेसर्स गरुडा अम्युजमेंट पार्कच्या प्रस्तावित प्रकल्पाला स्थगिती असल्यामुळे एकूणच 44 एकर जागेवरती स्थगिती आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे माननीय कोर्टाची स्थगिती असताना सुद्धा सांस्कृतिक भवनाचे बांधकाम कसे करता येईल? आम्हाला असं समजलं आहे की शासनाची स्थगिती तर होतीच, त्याच्यानंतर कुणीतरी हायकोर्टामध्ये पिटिशन टाकलेली आहे आणि त्या पिटिशनच्या अनुषंगाने 44 एकर क्षेत्रामध्ये गार्डनचं बांधकाम करावं अशा प्रकारची मागणी करून ती पिटिशन टाकलेली आहे. त्या पिटिशनच्या संदर्भामध्ये कोर्टाची स्थगिती आहे असं आम्हाला विश्वस्त सूत्रामार्फत आम्हाला कळलेलं आहे. आमच्या हातात तो कागद नाही परंतु त्याची कोर्टाची स्थगिती आहे असं आम्हाला समजलेलं आहे. म्हणून हा मुद्दा आम्ही काढलेला आहे की जर स्थगिती आहे तर मग त्यापैकी 19 एकर जागा ही स्मारकाची आहे, त्या जागेवरती हातच लावता येणार नाही. बाकीच्या जागेवर त्यांना जे करायचं असेल ते करतील. अंबाझरी उद्यानातील पाडलेल्या जागेवरच डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधायचे आहे असा निर्णय कधी व केव्हा झाला? डॉक्टर अंबाझरी उद्यानातील डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधायचे आहे त्याच जागेवर ज्या ठिकाणी ते पाडलं असा निर्णय कधी आणि कुठे झाला, केव्हा झाला याची माहिती आम्हाला देण्यात यावी. एका खासगी बिल्डरने महानगरपालिकेच्या जागेवर बेकायदेशीररित्या टीन बांधून अधिकाऱ्यांना आतमध्ये जाऊ देण्यास मनाई करणे म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांना सरकारी कामामध्ये अडथळा करणे होय असे स्पष्ट दिसत असताना मान्य पालकमंत्र्यांनी त्यांच्या विरुद्ध कोणतीच कारवाई का केली नाही किंवा करीत नाही हा एक महत्वाचा सवाल आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्हाला जाऊ देत नाही, संबंधित ठेकेदारांनी टीन उभारले, आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाही. तेव्हा शासनाची स्थगिती असताना पालकमंत्र्यांनी अशा ह्या जे हे म्हणजे ठेकेदार आहे अशा ठेकेदारावरती कारवाई का करू नये?
विदर्भातील तमाम आंबेडकरी समाज व संविधानवादी नागरिकांनी 19 एकर जागा डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विकासाकरिता आरक्षित असताना एका खासगी बिल्डरला त्या जागेवर क्लब हाऊस, मनोरंजन पार्क आणि बँक्वेट हॉल इत्यादी उभारण्यासाठी विरोध करून भव्य मोर्चे काढले. त्याचाच परिणाम म्हणून शासनाने मेसर्स गरुडा अम्युजमेंट पार्कच्या प्रस्तावित प्रकल्पाला स्थगिती दिली. असे असताना माननीय पालकमंत्री तसेच माननीय आमदार कोणता प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आग्रही आहेत? आता इथे